नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात, टीकेसंदर्भात. अयोध्येचा सातबाराही एकाच उद्योगपतीला देतील असं म्हणत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. भाजपाचा कार्यक्रम संपल्यावर प्रभू रामाच्या दर्शनाला जाणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले. तर यावर नितेश राणेंनीही संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. सरकार है बीजेपी की यूपी में और दिल्ली में, तो मुझे लगता है प्रभु श्री राम को एक तरह से किडनैप कर लिया है. तो हम क्या बैठे हैं क्या इनविटेशन का इंतजार करके? जब उनका बीजेपी का प्रोग्राम खत्म हो जाएगा तो हम जाएंगे रामलल्ला का दर्शन करने. बीजेपी कौन होती है रामलल्ला का इनविटेशन देने वाली? एक उद्योगपति को पूरा देश, अब जंगल भी, धारावी की झोपड़पट्टी भी, सब कुछ एक व्यक्ति को अगर मिल रहा है या दिया जा रहा है, उसका मतलब आपको समझना चाहिए. एक दिन मुझे लगता है मुझे बोलना नहीं चाहिए कि अयोध्या का 7/12 वो भी किसी उद्योगपति को दिया जाएगा. हर काम में उनका व्यापार और व्यवहार है. सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होतं. तेव्हा सिद्धिविनायकच्या 7/12वर तुझ्या मालकांनी आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का? कारण का तेव्हा सिद्धिविनायक ट्रस्ट हे सगळं पूर्ण ट्रस्ट हे तुझ्या मालक आणि पाटणकर कुटुंबियासाठीच चालायचं. सामान्य जनतेला, गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट तेव्हा कुठेही वापरला गेला नाही.